नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचा जे पार्ट आपण चालू केला होता, जे चॅप्टर आपण चालू केलं ते चॅप्टर आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं तर ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट। याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ॲडजस्टमेंट अँड देअर इफेक्ट्स। ॲडजस्टमेंट आणि त्याचे इफेक्ट आपल्याला ज्या सिलेबसला आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, पण सॅम्पलसाठी आपण एक 9-10 पाहणार आहोत। एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट। प्रत्येक ॲडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट असतात, जास्तीत जास्त किती असू शकतात ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ ॲडजस्टमेंट। ॲडजस्टमेंटनुसार त्याचे इफेक्ट बदलत असतात। सो आपण इथं लिहिलं आहे ॲडजस्टमेंट आणि त्याचे 2 इफेक्ट, फर्स्ट सेकंड। ओके, काही काही ॲडजस्टमेंट आहे त्याचे जास्त इफेक्ट होतात। ओके, सो पहिला आहे क्लोजिंग स्टॉक। क्लोजिंग स्टॉकचे किती इफेक्ट होतात बेटा, तर क्लोजिंग स्टॉकचे सुद्धा 2 इफेक्ट होतात। पहिला इफेक्ट कुठं, तर पहिला इफेक्ट असेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट्स बाजू। पहिला इफेक्ट कुठं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला। त्याच्यानंतर दुसरं आहे डेप्रिशिएशन। डेप्रिशिएशन ठराविक रेटनं काय करायचं, त्या पर्टिक्युलर असेट्स मधून लेस करायचंय, लेस फ्रॉम असेट्स किंवा असेट्स मधून लेस करा ठराविक पर्सेंटेज डेप्रिशिएशन। आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाकून द्या। दुसरा इफेक्ट कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला। सपोज 10,000 रुपयाचं मशिनरी आहे। ओके, रेट सांगितला त्याने 10% डेप्रिशिएशन चार्ज करायचंय। मग तुमचे जे काही मशिनरी आहे त्या मशिनरीवरती 10% रेट सांगितला, म्हणून डेप्रिशिएशन 10% लेस करा 10%, आणि 10% जर लेस केलं 1000 येईल, आणि हे 1000 आलेले डेप्रिशिएशन असेट्स मधून मायनस करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टाकून द्या। त्याच्यानंतर पुढचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, यालाच अनपेड एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतात। एक्सपेन्सेस, रेंट द्यायचे बट दिलं नाही। सपोज 12 महिन्याचं आपल्याला रेंट द्यायचे, आपण फक्त 11 महिन्याचं दिलं, 1 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे म्हणजे ते देणं आहे, दिलेलं नाही। तो खर्च आहे पण आणखी आपण तो खर्च पे केला नाही, आउटस्टँडिंग आहे आपल्याकडून, थकीत आहे। काय करायचं मग, तर त्या गोष्टीमध्ये एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचे प्रॉफिट। सपोज सॅलरी आउटस्टँडिंग असेल, तर सॅलरी मध्ये ऍड करा। रेंट आउटस्टँडिंग असेल तर रेंट मध्ये ऍड करा। वेजेस आउटस्टँडिंग असेल तर वेजेस मध्ये ऍड करा। त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचंय आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवायचा आहे। ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करा, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला टाकून द्या, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून। कुठे टाकून द्या दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। ओके, सपोज रेंट आउटस्टँडिंग असेल तर रेंट मध्ये ऍड करा, सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर सॅलरी मध्ये ऍड करा। ओके, पहिला इफेक्ट संपला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। आपलं ते देणं आहे, आज ना उद्या आपल्याला ते पे करावंच लागतं। त्याच्यानंतर आरडीडी आहे। आरडीडी, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स। काय करायचं, डेटर्स मधून मायनस करायचं आपल्याला ठराविक पर्सेंटेजनं, डेटर्स मधून मायनस करा किंवा लेस करा, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला बॅड डेट्स मध्ये सुद्धा ऍड करा। डेटर्स मधून लेस करा। सपोज डेटर सांगितले त्यांनी 25,000 आणि आरडीडी सांगितले त्यांनी 10% आरडीडी कॅल्क्युलेट ऑन डेटर्स किंवा 10% आरडीडी। तर 10% आरडीडी मायनस करा डेटर्स मधून 10%, 2,500 रुपये, आणि हे 2,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅड डेट्स मध्ये ऍड करून टाका। त्यानंतर आहे ऍडव्हान्स एक्सपेन्सेस। पहिला इफेक्ट कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला। ओके, त्याच्यानंतर अक्रूड इंटरेस्ट। अक्रूड इंटरेस्ट काय करायचंय, तर या ठिकाणी अक्रूड इंटरेस्ट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इंटरेस्ट मध्ये ऍड करा, इंटरेस्ट मध्ये ऍड करा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला. त्याच्यानंतर पुढे बॅड डेट्स डेटर्स मधून लेस करा, डेटर्स मधून लेस करा अगदी इथे दिल्याप्रमाणेच. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ड्रॉइंग लास्ट वाला ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग काय करायचंय, कॅपिटल मधून लेस करा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या दुसरा इफेक्ट आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला दाखवा किंवा परचेस मधून लेस करा. ओके, काही फरक पडत नाही. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, चलो, थँक्यू.